जे समाधान इथं आहे ते पूर्ण जीवनात जर बघितलं आपण तर निश्चित धावपळ आहे. सगळा पैसा पैसा बघताय लोक आणि बाबाजवळ आल्या सगळ्या गोष्टीची मुक्तता होती. आणि तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे रहस्यमय महाराष्ट्रामध्ये. तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रामधील एकमेव असे ठिकाण जे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थित आहे. तर ते ठिकाण म्हणजे बाबा श्याम यांचं मंदिर. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा हौसला. छत्रपती संभाजीनगर मध्ये खाटूश्याम बाबाची मूर्ती आणली. तर मला हे सांगू शकाल का कधी स्थापित झालं आणि का झालं ते? हे आपलं दिवाळीनंतर 21 ऑक्टोबर नंतर स्थापन झालेलं आहे. आणि आमचा पुतण्या किरण भैया दौड पाटील यांनी 6-7 वर्षापासून तो राजस्थानला खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जायचा आणि तो व्यवसायामध्ये खूप काही लॉस गेला होता. आणि भगवंताच्या कृपेने त्याला आशीर्वाद स्वरूपात भगवंताला त्याच्या इच्छा पूर्ण केल्या त्यांनी. आणि बाबाला सांगितलं माझं जर मनोकामना जर पूर्ण झाल्या सर्वस्व तर मी तुमचं माझ्या घरी माझ्या गावी तुमचं नवीन मंदिर उभारत. बाबांना त्याच्या इच्छा पूर्ण केल्यानंतर तो त्याने स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये आणि निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे आणि भगवंताची कृपादृष्टी काही इथंच का करावं, इथं आमचं सुखमनी महाराजांचं जुनं धाम आहे. तर त्या भगवंताच्या त्यांचा आशीर्वाद म्हणा की इथं सुचलं आणि इथं त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये केलं. मोरपीस म्हणजे खाटूश्याम महाराज हे श्रीकृष्णाचे कलियुगातले अवतार स्वरूप मानतात. आणि त्यांना आशीर्वाद असा आहे श्रीकृष्णाचा की कलियुगामध्ये तू माझ्या नावाने ओळख होईल तुझी. आणि खाटूश्याम बाबा हे पांडवामधील भीमाचे नातू आहे, त्यांचं बर्बरिक नाव आहे. आणि या खाटू नरेशला त्यांची जी मूर्ती प्रतिमा जी मिळाली त्याच्यामुळे खाटू नरेश हे नाव पडलेलं आहे. आणि आपल्याकडं समजा संभाजीनगरमध्ये आता नवीन स्थापन मूर्ती झाली आहे. आणि यांना मोरपीस वाहण्याचं एक हे की श्रीकृष्णाला मोरपीस आवडतात, त्याच्यामुळं श्रीकृष्णाचं स्वरूप असल्यामुळं श्रीकृष्णाचं मोरपीस वाहता आणि अत्तर वाहता आणि गुलाब पण वाहता. आणि नारळ आपलं जी मनोकामना आहे बाबाचा असा आशीर्वाद आहे की श्रीकृष्णाने त्यांना दिलेला आहे. सांगितलंय की मी जर समजा मी ज्याच्या नशिबामध्ये दुःख लिहिलं आहे आणि तो जर भाविक तुझ्या दारात जर आला तर तुझ्या सर्व दुःख ते मिटतील आणि तुझं सगळं जीवन भगवंताच्या कृपेनं सगळं सुजलाम सुफलाम होईल. त्या हिशोबानं भाविक आपल्या मनोकामना व्यक्त करतात चिठ्ठीद्वारे आणि नारळ वगैरे देऊन आणि गुलाब पुष्प वाहून आपल्या मनोकामना व्यक्त करतात. दादा, हरे का सहारा बाबा श्याम हमारा, तर या वाक्याचा नेमकी काय अर्थ होतो मला हे सांगा ना थोडक्यात. हरे का सहारा बाबा श्याम हमारा या वाक्याचा अर्थ असं सांगता येईल आपल्याला की जीवनामध्ये जो व्यक्ती सर्वस्व हारलाय तर तो बाबाच्या चरणात येऊन आहे ना, तर या सगळ्या ज्या काही समस्या आहे त्याला ज्या काही म्हणजे परिवारापासून सगळ्या म्हणजे जे काही जीवनात अडचणी येतात त्या सगळ्या जरा बाबाच्या चरणी त्यांना जर सांगितल्या तर बाबा सगळ्यातून त्याला उभारून म्हणजे मुक्त करतो किंवा त्या सगळ्या समस्या सोडवल्या जातात. हेच याचा अर्थ सांगता येईल आपल्याला. तुम्ही कधी गेले आहात का दर्शनासाठी? जर नसतील गेले तर बाबांच्या दर्शनासाठी अवश्य जा. श्याम